नमस्कार मित्रांनो, मी उमेश जाधव पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। तर मित्रांनो, आर.टी ॲडमिशन 2025-26साठी जी आहे पहिली लॉटरी या ठिकाणी जाहीर झाली होती आणि यासाठी 28/2/2025 पर्यंत सुद्धा सिलेक्शन झालेल्या बालकांना प्रवेशासाठी तारीख या ठिकाणी देण्यात आलेली आहे। आता यानंतर जे आहेत किती प्रवेश या ठिकाणी निश्चित झालेले आहे, सिलेक्शन झालेल्या बालकांमधून डिस्ट्रिक्ट वाईज या ठिकाणी किती बालकांनी आपला प्रवेश निश्चित केलेला आहे, अजून किती व्हॅकन्सी शिल्लक आहेत, यानंतर वेटिंग लिस्टमधले कोणत्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी संधी देण्यात येणार आहे किंवा ज्यांना SMS आलेला नाही आहे, ज्या बालकांचा या ठिकाणी नंबरच लागलेला नाही आहे त्यांना सुद्धा संधी मिळू शकते का, याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्यापूर्वी सर्वांना एक विनंती आहे, चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच घंटेचं बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून आपल्याला आर.टी संदर्भातली सर्व अपडेट्स वेळोवेळी मिळत राहील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सो फायनली मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकता आर.टीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आल्यानंतर आर.टीचं 2025-26चं जे स्टेटस रिपोर्ट आहे ते जर आपण आता बघितलं तर तुम्ही बघू शकता की कोणत्या डिस्ट्रिक्टला किती विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं होतं आणि आतापर्यंत किती ॲडमिशन्स कन्फर्म झालेले आहेत आणि आता फक्त उद्या एक शेवटचा दिवस बाकी आहे। जर यांना मुदतवाढ या ठिकाणी प्रवेशासाठी देण्यात आली नाही तर नक्कीच शेवटच्या विद्यार्थ्यांना, वेटिंग लिस्टमधले विद्यार्थी असेल किंवा ज्यांचं नॉट सिलेक्टेड एनी स्कूल होतं, ज्यांना मेसेज आला नाही, त्या बालकांचं या ठिकाणी संधी देण्यात येणार आहे। अशा पद्धतीने या ठिकाणी आपण डिस्ट्रिक्ट वाईज थोडक्यात बघून घेऊयात। जसं की आता अहिल्यानगरचं जर आपण बघितलं तर या ठिकाणी 3225 बालकांचे सिलेक्शन झाले होते आणि आतापर्यंत फक्त 1407 विद्यार्थ्यांचे कन्फर्म ॲडमिशन या ठिकाणी झालेले आहे। म्हणजे अजून या ठिकाणी भरपूर जागा रिक्त आहेत, निम्म्यापेक्षाही जास्त जागा अजून सुद्धा या ठिकाणी रिक्त आहेत। अशा पद्धतीने इतर डिस्ट्रिक्टचं सुद्धा बघू शकता, अकोलाचं बघू शकता, या ठिकाणी 1968 बालकांचा नंबर लागला होता, सिलेक्शन झालं होतं, त्यामधून 713 बालकांनीच प्रवेश या ठिकाणी निश्चित केलेले आहे। त्यानंतर अमरावतीचं बघू शकता, 2396 बालकांचं सिलेक्शन झालं होतं, त्यामधून 749 विद्यार्थ्यांचं या ठिकाणी प्रवेश कन्फर्म झालेले आहे। त्यानंतर या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्याचं जे बघू शकता, 2726 बालकांचं सिलेक्शन झालं होतं, आतापर्यंत फक्त 835च बालकांनी प्रवेश निश्चित झालेले आहे। यामध्ये भरपूर बालकांचे जे अर्ज आहे बालकांचे ते रद्द होत आहे, कारण की यांचे डॉक्युमेंट व्यवस्थित नाही आहे, ते फॉर्म भरण्याच्या नंतरचे आहेत किंवा काहीचं ॲड्रेस पुरावाबद्दल किंवा काहींचे कास्ट असेल, काही इन्कम असेल, या डॉक्युमेंट व्यवस्थित नाही आहे म्हणून खूप जणांचे प्रवेश या ठिकाणी रद्द होत आहेत। अशा पद्धतीनं अजून काही डिस्ट्रिक्टचं या ठिकाणी आपण बघू शकतो। जसं की तुम्ही खाली आल्यानंतर जे आहेत या ठिकाणी नेक्स्ट केल्यानंतर या ठिकाणी पूर्ण डिस्ट्रिक्टचं तुम्ही बघू शकता। मग इथे गोंदिया असेल, जळगाव असेल, या ठिकाणी बघा जळगावचे सुद्धा बघू शकता 3080 बालकांचं सिलेक्शन झालं होतं, त्यामधून अजून फक्त 1145 विद्यार्थ्यांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेले आहे। त्यानंतर नागपूरचं बघू शकता, नागपूरच्या या ठिकाणी 6963 बालकांचं सिलेक्शन झालं होतं, तर आतापर्यंत फक्त 1000च बालकांचे प्रवेश या ठिकाणी निश्चित झालेले आहे। म्हणजे जवळजवळ आता या ठिकाणी 7000 बालकांचं प्रवेश सिलेक्शन झालं होतं, त्यामधून फक्त 1000 म्हणजे 6000 जागा अजूनसुद्धा रिक्त आहेत आणि प्रवेशासाठी फक्त शेवटचा दिवस बाकी आहे। उद्या आज 27 आहे, उद्या 28 तारखेपर्यंत त्यांना मुदत या ठिकाणी देण्यात आलेली आहे। या पद्धतीने अजून तुम्ही पुढच्या डिस्ट्रिक्टचे सुद्धा बघू शकता, इथं तुम्हाला स्क्रीनशॉट काढून तुम्ही व्यवस्थित चेक करू शकता। इथं नेक्स्टवरती क्लिक केला तर पुन्हा परभणी असेल, नाशिक असेल, नंदुरबार असेल, सगळ्याच जिल्ह्याचे अजून फक्त 10 ते 15% व्हॅकन्सी या ठिकाणी कंप्लीट झालेली आहे, भरपूर जागा अजून रिक्त आहेत। अशा पद्धतीने अजून ठाण्याचंही सुद्धा बघू शकता, 10,429 बालकांचं सिलेक्शन झालं होतं, अजून फक्त 3,471 बालकांचं या ठिकाणी प्रवेश निश्चित झालेले आहे। म्हणजे असं एकूण जर आपण बघितलं या ठिकाणी तर किती बालकांचं आतापर्यंत सिलेक्शन झालेलं आहे या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईटवरती सुद्धा तुम्ही बघू शकता। जसं की या ठिकाणी 1,01,967 बालकांचं या ठिकाणी सिलेक्शन झालं होतं, त्यामधून फक्त 29,230 प्रवेश या ठिकाणी निश्चित झालेले आहे। म्हणजे जवळजवळ आपण उद्यापर्यंत जर कन्सिडर केलं की फक्त 30,000 बालकांचे या ठिकाणी प्रवेश निश्चित झाले तर जवळजवळ अजून 70,000 जागा या ठिकाणी व्हॅकन्स राहत आहे आणि वेटिंग लिस्टमध्ये विद्यार्थी किती आहे 85,000। यामध्ये म्हणजे 85,000 मधून सगळेच बालकांचे या ठिकाणी 70,000 बालकांचे प्रवेश या ठिकाणी वेटिंग लिस्टमधल्या बालकांना मिळू शकतो। म्हणजे मग ज्यांचं वेटिंग लिस्टमध्ये 10 नंबर असेल, 15 नंबर असेल किंवा 50 नंबरवर असेल किंवा 100 नंबरवर असेल, त्या सर्वच बालकांना या ठिकाणी प्रवेश भेटणार आहे। जर का या पहिल्या निवड यादीतील बालकांना या ठिकाणी मुदतवाढ देण्यात आली नाही प्रवेशासाठी तर नक्कीच वेटिंग लिस्टमधल्या बालकांना सुद्धा या ठिकाणी प्रवेश देण्यात येईल आणि वेटिंग लिस्टमधले हे 85,000 विद्यार्थ्यांमधून पण भरपूर विद्यार्थ्यांचं या ठिकाणी फॉर्म जे आहे रद्द करण्यात येत असतो, कारण की त्यांचं सुद्धा तेच प्रॉब्लेम असतं, डॉक्युमेंटरी व्यवस्थित राहत नाही, त्यामुळे त्याच्यातले सुद्धा बरेच विद्यार्थी या ठिकाणी कट होतात आणि मग जर वेटिंग लिस्टमधले विद्यार्थी अजून यामधले काही कट झाले तर नक्कीच
ज्या बालकांचा या ठिकाणी SMS आला नाही, कोणतीही शाळा मिळाली नाही, तर त्यांना या ठिकाणी संधी देण्यात येत असते. म्हणून या ठिकाणी मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं, ज्या बालकांचं नॉट एनी स्कूल अलॉटेड दाखवत आहेत, तर त्यांनी सुद्धा थोडंसं वेट करायचं आहे, अपडेट बघत राहायचं आहे पूर्ण राऊंड होईपर्यंत. कारण की शाळेचे जोपर्यंत पूर्ण व्हॅकन्सी फुल होत नाही तोपर्यंत या ठिकाणी राऊंड होत असतात. जवळजवळ 3 ते 4 राऊंड या ठिकाणी RTचे होत असतात शाळेच्या व्हॅकन्सीनुसार. जोपर्यंत स्कूलची पूर्ण व्हॅकन्सी या ठिकाणी होत नाही तोपर्यंत राऊंड या ठिकाणी होत असतात. प्रत्येक राऊंडला एक सिलेक्शन लिस्ट या ठिकाणी निघत असते आणि एक वेटिंग लिस्ट निघत असते. जसं की आता दुसरी फेरी झाली तर दुसरी फेरीमध्ये या ठिकाणी एक सिलेक्शन लिस्ट होईल आणि त्यासोबत अजून एक पुढचे जे विद्यार्थी असेल की ज्यांना SMS वगैरे आला नाही त्यांचं वेटिंग लिस्टमध्ये या ठिकाणी नाव येईल. अशा पद्धतीने प्रत्येक राऊंडला 2 लिस्ट या ठिकाणी जाहीर केली जात असते. म्हणून तुम्ही फक्त वेट करा. उद्याचा दिवस 28 तारीख, यांना मुदत नाही दिली तर 100% लगेच दुसरी सोडत या ठिकाणी जाहीर केली जाईल 28 नंतर. म्हणजे 1-2 किंवा मग मार्चच्या फर्स्ट वीकमध्ये या ठिकाणी सेकंड राऊंड जे आहे तर ते डिक्लेअर या ठिकाणी होऊ शकतो. म्हणून तुम्ही चॅनलवरती कनेक्टेड राहा, लगेच अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. सो आय होप की संपूर्ण माहिती आपल्याला कळलेली असेल. अजून काही डाऊट शंका असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करून विचारू शकता. चला मग भेटू आपण असेच अपडेटसोबत नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.